त्यांच्यासाठी पेपर तपासायचं काम म्हणजे लई महत्वाचं काम असणार. मला काय समजलं नाही बघ. इथनं मोर अंजलीबाईंच्या शाळेच्या कामात कसला घोईल असं वागणार नाही बघ. नाही नाही, शाळेच्या कामातच काय कुठलं बी काम असू दे. बरं बाबा, मी असं काय वागणार नाही. झालं? अरे तू शाना, मी अडाणी. झाली अडाणी करणं चूक. साहेबराव, चूक झाल्यावर सॉरी म्हणायचं असतंय ना? फोन करून सॉरी म्हणू काय? हा. हॅलो. कसं चाललंय काम? सुरू आहे, बोला ना. ते मगाशी माझी चूक झाली. पेपर तपासताना तुम्हाला उठवायला नाही पाहिजे होतं. काही हरकत नाही, तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. नाही, इथनं पुढं मी कसला बी गोळ घालणार नाही. तुम्ही फक्त पेपरावर लक्ष द्या. चालेल. गटा आला तर आदनं मधनं घरात पाय मोकळं करत जावा. आणि हा, लय लोड घेऊ नका सा. शिस्तात होऊ द्या काम. हो, असं कसं? 2 दिवसात मला पूर्ण केलं पाहिजे सगळं काम. मुलांचे रिझल्ट द्यायचेत ना. हा, हे बी खरंय म्हणा. तुम्ही फोन का केलाय? काही काम आहे का? नाही नाही, ते तुम्हाला काय बी काम सांगायचं नाही असं सांगितलंय आपण. मग ते मगाशी चूक झाली माझ्याकडनं. ते त्याच्यासाठी सॉरी म्हणायचं होतं. म्हणू काय? अहो, एवढं काही नाही. असं कसं? चूक ती चूक असते. सॉरी तर म्हणायलाच पाहिजे. म्हणू काय? चालेल. सॉरी. तुम्हाला काय पाहिजे? काय नारळाचं पाणी काय पाहिजे असेल तर सांगा. आणू काय? नाही नाही, काही नकोय मला. नाही कसं? अहो, कपडीचं काम म्हणजे लई टेन्शनचं काम असते. कटा येत असणार. काय पाहिजे असेल तर सांगा. मी इकडेच थांबले गोठ्यात. म्हणजे तुम्ही बाहेर नाही गेलात? नाही नाही, मी इकडेच थांबले साहेबराव जवळ. मग एवढ्या वेळ फोनवर बोलण्यापेक्षा सरळ आत यायचं ना. नाही, काय आहे, या आबांनी सांगितलं ना, पेपर तपासताना आधी मध्ये करायचं नाही म्हणून. तुम्ही लई मन लावून पेपर तपासा आणि घरातल्या कामाची काय बी काळजी करू नका. तुम्हाला काय लागलं तर मला फोन करून सांगा. मी आहे इकडेच. चालतंय ना? चालतंय की. हा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.